दिनांक 18 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सातपूर अंबडली रोडवरील संजीवनगर नजीक महाराष्ट्र वजन काट्याच्या समोर स्कूल बस क्रमांक MH15 DM 0805 ही स्कूल बस एक्सलो पॉइंटच्या दिशेने सातपूरच्या दिशेने जात असताना पुढे जात असलेला कंटेनर अचानक थांबल्याने स्कूल बस त्याला धडकली व मागून येणारी माल वाहतूक ट्रकने स्कूल बसला मागून जोरदार धडक दिल्याने स्कूल बसला दोन्ही बाजूने जोरदार धडक बसून स्कूल बसचा अक्षरशः चकनाचूर झाला आहे। तसेच चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। दरम्यान या अपघातामुळे सातपूर अंबड लिंक रोडवर काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। या अपघाताची तात्काळ माहिती मिळताच MIDC चिंचोळे पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे। स्कूल बस चालकाने MIDC अंबड चिंचोळे पोलीस ठाणे गाठले असून तशी तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे। त्याच अनुषंगाने अपघात करणाऱ्या कंटेनर व ट्रकचा पोलीस शोध घेत आहेत। दरम्यान भीषण अपघातामुळे संजीवनगर चौफुली, दत्त मंदिर चौफुली तसेच एक्सलो पॉइंट या ठिकाणी सिग्नल बसवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे व अवजड वाहनांच्या रहदारीमुळे अशा अपघातांना वाहन चालकांना सामोरे जावे लागत असल्याची खंत स्थानिकांनी बोलून टाकली आहे। पपई नर्सरी ते एक्सलो पॉइंट या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवैधरित्या कंटेनर पार्किंग केलेले असतात, त्यामुळेच अशा अपघातांना वाहन चालकांना निमंत्रण द्यावं लागतं। याबाबत नेहमी स्थानिक नागरिकांनी व प्रसार माध्यमांनी आवाज उठवत देखील वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी वाजळे व प्रादेशिक परिवहन विभाग ठोस कारवाई का करत नाही हाच गहन प्रश्न नागरिकांना पडला आहे। याबाबत वाहतूक नियंत्रण शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी प्रदीप शिंदे यांना देखील वारंवार सूचित करून सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी दोन्ही प्रशासनावर संताप व्यक्त केला है। इधर अभी ये हुआ है कि एक्सीडेंट हुआ है और बड़ी बड़ी जो गाड़ी जाती है कंटेनर, इनको मतलब बंद करे, मतलब रात में इनको जाने के लिए, क्योंकि कंपनी भी छूटती है तो बहुत ट्रैफिक हो जाती है और बड़ी बड़ी कंटेनर 10 चक्का जाता है बड़ी बड़ी कंटेनर की। इसकी वजह से कंपनी वाले भी बहुत भीड़ हो जाता है और रोड बहुत खड्डे है। अपना एक्सलो से लेकर पपैया नर्सरी तक के इतने खड्डे हैं, अपना गुल्ला काटा के सामने इतने बड़े बड़े खड्डे हैं। इसकी वजह से और ट्रैफिक होता है और बाइक वाले एक्सीडेंट होता है। तो मेरा यही है कि बड़ी बड़ी जो गाड़ी है कंटेनर, इनको बंद करके इनको रात में ही छोड़े, 10 बजे के बाद में छोड़े। और ये बड़ी बड़ी गाड़ी जाती है कंटेनर, आने जाने वाले को बहुत दिक्कत होती है। और जो यहाँ के जो कंपनी में जो सातपुर अंबड़ कंपनी में जो आते जाते हैं, इनको बहुत दिक्कत होती है बाइक वाले। हाँ, और अपना अंबड़ लिंक रोड पे संजू नगर में इधर सिंगल बना है, क्योंकि अपना स्कूल है, छोटे छोटे बच्चे हैं, इनको रोड पार करने के लिए बहुत दिक्कत होती है। तो यार अपना इधर सिंगल लिंक रोड पे सिंगल लगाए, छोटे छोटे स्कूल के बच्चे हैं, 800-900 बच्चे हैं, इधर सिंगल बनाए, यही मेरा बोलना है। शाम के टाइम पे आपने देखा है तो बहुत जो हेवी व्हीकल है वो आती जाती है। हाँ। उसके वजह से पुलिस ने जो टाइमिंग है 5 बजे से लेके रात तक, हाँ। तो वो टाइमिंग पे उसका आना जाना वो बढ़ाना चाहिए, क्या लगता है? गाड़ी आने जाने कंटिन्यू चालू रहती है, कंटिन्यू। हाँ, पुलिस का सरकार चालू रहता है, देखभाल करते हैं। और खड्डे बहुत बड़े बड़े, सबसे पहले कि एक जो खड्डे है, खड्डे की वजह से बहुत दिक्कत होती है। हाँ, न्यू इंडिया होटल के सामने अपना एक सिंगल होना चाहिए। यहाँ नमाजी लोग भी आते जाते, इनको बहुत दिक्कत होती है, बुजुर्ग रहते हैं, बुढ़े लोग रहते हैं। और ये जो हादसा किया है वो गाड़ी ने, वो अभी मिला है क्या? अभी कुछ पता नहीं चला है, अभी कोई मिला नहीं है। तो हाँ, भाग गए, ट्रैफिक की वजह से हुए। सब पुलिस को वैसे बताया? हाँ, पुलिस आए थे, हाँ, लगेच पुलिस आई। हाँ, सातपूर लिंक रोडची एक ट्रकवाल्यांनी गाडी थांबवली अगोदर, त्याच्या मागे हा थांबला, त्याच्या मागच्या वाल्याने ठोकून दिलं त्याला, असा प्रकार झाला। ब्रेक मारला? हाँ। चालकाला काही आज थोडा पायाला दुखापत झालेली त्याच्या, आता गेले दवाखान्यात घेऊन त्याला। जो कोणी ठोकणारा चालक असेल तो या ठिकाणी त्याची माहिती मिळते का? काही गाडीवाल्याची माहिती मिळते का? त्याने गाडी काढून घेतली, ते नंबर वगैरे घेतलेला आहे आम्ही। हो, पोलिसांना तर हा सूचना केलेले। पोलीस आले का या ठिकाणी? हो, येऊन गेले, आता एवढे येऊन गेले।
तुम्हाला काय अपेक्षा आहे? पोलिसांनी काय कारवाई करणं गरजेचं आहे? कारवाई करावं पाहिजे तेवढं असं. वाहन चालक सगळ्यात पहिल्यांदा पोलीस प्रशासन अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत चुंचाळे पोलीस चौकीचे कर्मचारी वाहतूक पूर्णतः सुरळीत करून दिलेली आहे. तदनंतर आमची मागणी अशी आहे का हे जे मोठे मोठे कंटेनर आहे तर यांना एक वेळ ठरवून द्यावी, कारण संध्याकाळी MIDC कामगारांचा सुटण्याचा जो टाईम आहे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा त्यांचा टाईम आहे. तर हे जे मोठे कंटेनर आहे हे मोठे कंटेनरचा जो टाईम जो आहे हा 6 ते 9 या वेळेत नसायला पाहिजे. एक्सलो पॉईंट ते पपया नर्सरी यांना काहीतरी वेळ मर्यादा ठरून देऊन प्रशासनाने का या 6 ते 9 या वेळेत रात्रीच्या वेळेस वाहने आणायचे नाही. दुसऱ्या वेळेस सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत त्याही वेळेस MIDCतल्या लोकांची जाण्या येण्याची कामाची वेळ आहे. त्याही वेळेत हे कंटेनर रस्त्यावर या पपया नर्सरीपासून एक्सलो पॉईंटकडे किंवा एक्सलो पॉईंटकडून पपया नर्सरीकडे यांना ही वेळ नसावी ही आमची सगळी इथल्या नागरिकांची ही प्राथमिक मागणी आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर दत्त मंदिर चौफुली असेल, संजीवनगर चौफुली असेल, या ठिकाणी नेहमीच विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्या ठिकाणी नेहमीच सिग्नलची मागणी झालेली आहे. हो, सिग्नल आहे ना, सिग्नल हे 100% बसलेच गेले पाहिजे. सिग्नल बद्दल म्हणजे सिग्नल आता तसे भरपूर ठिकाणी बसलेले, तर या रस्त्यावर भरपूर ठिकाणी सिग्नलही नाहीये. एक दत्त मंदिरला बसला पाहिजे, एक चुंचाळा फाट्यावर बसला पाहिजे, कृष्णा स्वीटपाशी बसला पाहिजे, संजीवनगरला बसला पाहिजे. त्याच्यानंतर जे रस्त्याच्या आजूबाजूला काही संध्याकाळच्या वेळेस वाहने उभे राहतात त्याच्यावर बी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे. ही जी अपघातग्रस्त स्कूल बस आहे ती स्कूल बस कोणत्या एरियातली आहे? ती अपघातग्रस्त जी स्कूल बस आहे ती सदरील व्यक्ती म्हाडा कॉलनी म्हणून आहे आमच्या चिंचोळा शिवारात, तिथली आहे. आणि ज्या गाड्यांची धडक दोन्ही बाजूनी ज्या गाड्यांची धडक झाली तर जो स्कूल बसवाला आहे याचा हातावर पोट आहे. तर दोन्ही गाड्यांवर कारवाई करून पोलीस प्रशासनाने त्या ड्रायव्हरला योग्य तो निर्णय द्यावा की आमच्या नागरिकांच्या वतीने त्याची काही नुकसान भरपाई झाली असेल ती त्या गाड्यावाल्यांकडून किंवा त्या गाड्यांवरचा इन्शुरन्स क्लेम करून पोलिसांनी मदत करावी. ज्या गाडीने स्कूल बसला नुकसान केलेलं आहे ते वाहन अद्याप पोलिसांनी त्याचा ट्रेस लावलेला आहे का, किंवा तशी माहिती पोलिसांना कोणी दिलेली आहे? नाही, आता त्याबद्दल मी तोपर्यंत वाहतूक सुरळीत झाली होती, पण पोलीस येऊन गेलेले, वाहतूक सुरळीत करून दिली त्यांनी. गाड्या चालू आहे आता. हे बघा, आता जर पाहिलं तरी आपल्या समोरही कंटेनर चालू आहे. तर यांचा जो टायमिंग आहे हा 10 वाजेपर्यंत, तरी रात्री 10 वाजेपर्यंत तरी रस्ता नको. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत यांना ही वेळ द्या, ही आमची प्रशासनाला विनंती. समजा प्रशासनाने तुमची विनंतीला समजा काही प्रतिसाद दिला नाही तर तुमची मागणी पुढे काय? आमची नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, अंबड.